मी सकाळी 10 वाजता माझी गुरु घेऊन निघालो होतो. शेताकडे गेलो. 2 किलोमीटर गाव सोडून. कुठलं गाव? मानगाव, कणकुंबीच्या पुढं मान टू नगरवाडी. माझं नाव सकाराम महादेव गावकर. मग पाटणं जेवण घेऊन बायको आली, तर तिकडनं 2 जनावरही धावून आली. हे मी प्रत्यक्षात बघितलं. मी पळते वेळी मला त्यांच्याने दामून धरला आणि एक झाडावरती 7 फूट झाड होतं, 8-9 फूट मोठं होतं झाड. त्या झाडावर हे उजवा पाय डावा पाय ठेवायला म्हटला, पायच खाली ओढून घेतला. माझ्या कमरेला कोयता होता आणि बायकोला बॉब मारलो की त्या झाडावर चढ म्हणून. त्या आहे मला बायको तिथं आता. मग ती झाडावर चढून तशी बसली. ती आली असती तर तिला पण खाल्लं. 2 होते. आणि नंतर पाय तोंडात घातला आणि कट केला त्या टायमाला, आणि कोयता मारलो त्या टायमाला सोडून पळाला. कट्टच केला. आणि तिथं कोण नाही, पाणी नाही, काय नाही. मग बायको तिथनं आमची खांद्यावर घेऊन मला 1 किलोमीटर चालत आली. याला पाठीवरती घेऊन तर एक मोबाईल होता. मोबाईल पण मला लावायला अजिबात काही समजेने आलं, डोळ्यात नाही हे आलं. मग मोबाईल मुलीला लावलो. गाव 3 किलोमीटर राहिला आत नाही. मुलीला लावलं. मग मुलीनं आपल्या बहिणीला गेला, बहिणीला आपल्या भाऊजीला गेला. आणि नंतर ती तशीच मला तिथं मी थडबडत तिथं राहिलो उन्हाचा 12:30 ते 4 पर्यंत. त्याच्यानंतर गावातील 50 माणसं आले. 50 माणसं येऊन असे हॉट करून नंतर उचलून गेले. आणि तिथं असते वेळी तलवार म्हणून आहे साहेब आमच्या डिपार्टमेंटचा कणकुंबीचा, त्याला आम्ही हे पाय तुटलेला मोबाईलाचे आमच्या मुलांनी पाठवलं. आणि ते कालपर्यंत इथपर्यंत आले.